आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणाऱ्या मस्त चालले सॉन्गवरती व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। सर्वांनी व्हिडिओला लाईक करायची, त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे, कारण आपण मराठीमधून स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन व्हा, कारण आपण टेलिग्रामवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, तिथून जाऊन तुम्ही अगदी सोप्या प्रकारे आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता। तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण वॉच करायचं बिना स्किप करता। बवाल चीज है बे, साला सिस्टम मिल जाता है। अपनी पकड़ो। Once more! Once more! Once more! एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। चलिए शुरू करते हैं। तर मित्रांनो, मी आर्टमोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत, एक शेक इफेक्ट प्रीसेट आणि दुसरी बिटमॅप प्रीसेट। तर हे दोन्ही प्रीसेट मी ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत। तुम्ही सुद्धा दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या, याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच मिळणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा बिटमॅप प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे काहीच आपल्याला बिटमॅप प्रीसेट बघायला मिळणार आहे। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला फोटो ॲड करून द्यायचे। तर फोटो ॲड करण्यासाठी खाली प्लसवरती क्लिक करायचे, नंतर साईडला मीडियावरती जायचे आणि मी तुम्हाला डाउनलोड मटेरियलमध्ये एक फोल्डर दिलेला आहे, आमच्या फांदीवर नावाचं। अशा प्रकारे काहीतरी दिसणार आहे। तर तुम्ही आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा फोटो ॲड करून घ्या। तर मी सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहेत। तर आता यामध्ये काय करायचं, आपल्याला इथे जिथे डबल बीट असतील त्या बीटपाशी यायचं। आपल्याला जिथं बीटपाशी आलेला आहात तर ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचे आहेत। तर ओव्हरले व्हिडिओ ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, साईडला मीडियावरती जायचं आहे आणि आपल्या फोल्डरवरती जायचं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, या 3 सेकंदाचा एक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे। ओव्हरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। ओव्हरले व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर काय करायचं आहे, व्हिडिओवरती टच करायचे, त्यानंतर वरती 3 डॉटवरती क्लिक करायचे, त्यानंतर फिल्ड कंपोजिशन एरियावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्यानंतर खाली ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटनवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारचा काहीसा आपल्याला ओव्हरले व्हिडिओ बघायला मिळणार आहे। त्यानंतर 0 सेकंदपाशी यायचं आहे, डबल प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचं, तर 5 सेकंदाचा आपल्याला एक ओव्हरले व्हिडिओ बघायला मिळणार आहे। त्याप्रमाणे काय करायचं आहे, यावरती क्लिक करायचे, वरील 3 डॉटवरती क्लिक करून फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचे, लाईटनवरती जाऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारचा हा आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे। त्यानंतर फुलबीटपाशी यायचं आपल्याला आणि 1 नंबरचा जो काय ओव्हरले व्हिडिओ आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर म्हणजे तिथं कॅपकरचा काय तर लोगो येत असेल, त्यामुळं कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत जिथं डबल बीट आहे तिथं जायचं आहे, तर डबल बीटपाशी म्हणजे 7 सेकंदापाशी आल्याच्या नंतर परत प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि परत 3 सेकंदाचाच व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। त्यावरती क्लिक करायचे, फिल टू कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे, त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे। तर हा सुद्धा ओव्हरले व्हिडिओ अशा प्रकारे ॲड होणार आहे। त्यानंतर काय करायचं, आता 17 सेकंदापाशी जायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जाऊन हा जो एक बटरफ्लायचा काहीतरी इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा आहे, म्हणजेच ओव्हरले व्हिडिओ। या ओव्हरले व्हिडिओवरती टच करायचं आहे, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जायचं, लाईटनवरती जाऊन याला सुद्धा स्क्रीन करून घ्यायचं आहे। तर हा सुद्धा इफेक्ट अशा प्रकारे बघायला मिळणार आहे। तर म्हणजेच मित्रांनो, ओव्हरले व्हिडिओ म्हणजे इफेक्ट आहेत, हे सर्व कॅपकटमधले इफेक्ट आहेत। थोडंफार इकडचं तिकडं करून यांना आपण अलर्ट मोशनमध्ये आणलेला आहे। त्यानंतर काय करायचं, आता या फोटोला सर्व फोटोला इफेक्ट ॲड करायचे।
इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला शेक इफेक्ट प्रेसेटच्या लेअरवरती यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेटच्या लेअरवरती आल्याच्या नंतर काय करायचं आहे, 1 नंबरच्या फोटोवरती टच करायचं, इफेक्टवरती जायचं आहे, इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ह्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचं आहे, 1 नंबरचा फोटो सोडायचा आहे. 1 नंबरचा फोटो सोडल्याच्या नंतर 2 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. 3 नंबरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं, म्हणजे 1 नंबरचा फोटो सोडून समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे. तर इथं आता छोटे फोटो आलेले आहेत, तर या फोटोला सोडून द्यायचं आहे. या फोटोंचे जितके काही मोठे मोठे फोटो आहेत त्याच फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे आहेत. तर आता काय करायचं आहे, परत बॅकला शेक इफेक्ट प्रेसेटच्या लेअरवरती यायचं आहे. त्यानंतर 2 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे, म्हणजे इथे छोटा फोटो आहे यावरती टच करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 लाईनवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. बॅकला यायचे बिटमार्क प्रेसेटवरती. आता डायरेक्ट काय करायचं, छोट्या फोटोवरती जायचं आहे, म्हणजे इथं छोटे बीट आहेत, इथं यायचं आहे आणि या सर्व फोटोला हा जो इफेक्ट आहे हा पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी हा सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, मी सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहेत. त्यानंतर या सर्व इफेक्ट या फोटोला इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर त्या बॅकला यायचे शेक इफेक्ट प्रेसेटच्या लेअरवरती आणि 3 नंबरचा इफेक्ट असेल हा कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घ्यायचा आहे, व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्या नंतर काय करायचे, 16 सेकंदापाशी यायचं आहे. 16 सेकंदापाशी आल्याच्या नंतर इथे एक सिंगल फोटो बघायला मिळणार आहे, थोडा मोठा आहे. याच फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. हा इफेक्ट अशा प्रकारे इथं बघायला मिळणार आहे. आता एक राहिलेला लास्टचा इफेक्ट आहे, त्यासाठी बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती, लास्टच्या फोटोवरती टच करायचे, इफेक्टवरती जाऊन याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत बिटमार्क प्रेसेटवरती जायचं आहे. आता राहिलेले जितके काही फोटो आहेत म्हणजे लास्टचेच बरं का, या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून देतो मित्रांनो. अशा प्रकारे सर्व फोटोला मी इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. तर आता एक राहिलेला एकच इफेक्ट आहे, तो कुठे आहे आणि कसं ॲड करायचं मी तुम्हाला सांगतो. 0 सेकंदपाशी यायचं आहे आपल्याला सर्वात पहिल्यांदा. तर 0 सेकंदपाशी आल्याच्या नंतर इथं 1 नंबरच्या फोटोला फक्त इफेक्ट द्यायचा आहे. तर आता इफेक्ट कोणता द्यायचा आहे तुम्हाला सांगतो. तर फोटोवरती टच करायचे, त्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्ट करून घ्यायचं आहे. ॲड इफेक्ट केल्याच्या नंतर काय करायचं आहे, इथं बॉक्स ब्लर नावाचं इफेक्ट बघायला मिळणार आहे. हे सर्च ऑप्शन सर्चमध्ये जाऊन इथं नुसतं बॉक्स देखील तुम्ही टाईप केलं का ब्लर नावाचं इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. तो 1 नंबरच्या फोटोच्या वरचा ओव्हरव्ह्यू व्हिडिओ आहे, याला सर्वात पहिल्यांदा हाईड करून घ्यायचे. त्यानंतर फोटोवरती जायचं आहे, इफेक्टवरती जायचं, इथं ब्लॉक्स ब्लर नावाचा इफेक्ट आपण ॲड केलेला असेल, जो काय करायचं याची लेंथ वाढून घ्यायची आहे. प्लसची किती द्यायची आहे, याची लेंथ अशा प्रकारे काहीशी वाढून घ्यायची आहे. तर मी 600 ठेवून घेतो. त्यानंतर थोडंसं समोर यायचं मित्रांनो, 1 ते 1.5 सेकंद 1.15 सेकंदापाशी यायचं आहे, नंतर 12 सेकंदापाशी इथं प्लसची की द्यायची आहे, इथे की द्यायची आहे आणि या सर्व 0 करून घ्यायचे. तर अशा प्रकारे बॉक्स ब्लर नावाचा इफेक्ट ॲड होणार आहे. त्यानंतर आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. रँडम जिटर नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे, हा इफेक्ट ॲड करायचा. यामध्ये काही ॲडजस्ट करायचं नाही, तो अशा प्रकारे ऑलरेडी ॲडजस्ट झालेला असेल. तर आपण जे काही ओव्हरले व्हिडिओ हाईड केलेला आहे त्याला अनहाईड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा पण इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर म्हणजे ऑलमोस्ट आपला व्हिडिओ रेडीच झालेलाच आहे. तर आता एक लास्टच राहिलेलं काम आहे, तो म्हणजे आपल्याला बॉर्डर ॲड करायची आहे, बॉर्डर आणि PNG. तर PNG ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, इथं एक PNG असेल, हा PNG ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्ही कुठेही हा PNG ठेवून घेऊ शकता, मी वरती ठेवून घेतो. तर अशा प्रकारे लास्ट बीटपाशी यायचं आहे आणि याची लेंथ वाढून घ्यायची आहे. तर आता काय करायचं आहे, बॉर्डर ॲड करून घ्यायची. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, एक रेक्टँगल घ्यायचं आहे. रेक्टँगल घेतल्याच्यानंतर वरी 3 लाईन्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर ट्रेस टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इतकं झाल्याच्यानंतर कलर अँड फिलवरती यायचं आहे. कलर अँड फिलवरती आल्याच्यानंतर इथं नो कलर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बॅकला यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं आहे. स्टोक असेल, स्टोक इनेबल करायचा आहे. स्टोकचा कलर इथं ब्लॅक असेल, याला व्हाईट करून घ्यायचं आहे. काय करायची, इथं 4 सेकंद असं याची लेंथ वाढून घ्यायची आहे.
तर म्हणजे मी एक 12% ठेवून घेतो. लास्ट बीट कशी यायचं आहे याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. ओके मित्रांनो, म्हणजे सगळा आपला व्हिडिओ रेडी झालेलाच आहे. फक्त एक छोटंसं काम राहिलेलं आहे, म्हणजे आपला लोगो ॲड करायचं. तर लोगो ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे. टेक्स्टवरती जाऊन इथं तुमचं काय नाव असेल ते लिहून घ्यायचं आहे. तर मी माझं नाव लिहून घेतो, म्हणजे माझ्या चॅनलचं. तर प्रत्येक व्हिडिओ केल्याच्यानंतर आपला लोगो टाकत चला मित्रांनो, कारण लोगो एक एडिटरची काय ते ओळखच असते. तर मी माझा अशा प्रकारे काहीसा लोगो ॲड करून घेतलेला आहे बघा मित्रांनो, कारण लोगोची पहचान वेगळीच असते बाबा, तुम्हाला काय सांगावं आता. लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर ओके मित्रांनो, सर्व आपला संपूर्ण व्हिडिओ अशा प्रकारे रेडी होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथं 1080 पिक्सल ठेवून घ्यायचं आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये अशा ट्रेनिंग. तोपर्यंत मागची व्हिडिओ बघत राहा. तर जय शिवराय, जय शंभूराज.